नमस्कार. धुळे तालुक्यातील धामाणे गावाच्या महिला सरपंचाला धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केले अपात्र. धुळे तालुक्यातील धामाणे ग्रामपंचायतीच्या गेल्या 2 वर्षापासून लोकनियुक्त मीनाबाई विठ्ठल ठाकरे या सरपंच पदावर कार्यरत होत्या. मात्र गेल्या 2 वर्षापासून सरपंच यांनी गावात एकही ठोस असे काम केले नाही. त्यामुळे समस्त ग्रामस्थांचा यांच्यावर रोष निर्माण झालेला होता. शिवाय लोकनियुक्त सरपंच मीनाबाई विठ्ठल ठाकरे यांना अपात्र घोषित करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी सरपंच रमेश पैसाने यांनी निवेदनाद्वारे केलेली होती. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करीत धुळे जिल्हा अधिकारी यांनी धामाणे येथील सरपंच यांना अपात्र असल्याचा निकाल दिल्याने तक्रारदार रमेश बैसाने यांनी आज जिल्हा अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. सरपंच धामाणे आम्ही आज गेल्या 6 महिन्यापासून श्री मीनाबाई विठ्ठल ठाकरे यांनी मासिक सभा न घेतल्यामुळे कलेक्टर साहेबांच्या मार्फत कलेक्टर साहेबांना एक प्रस्ताव सादर केलेला होता आणि त्या प्रस्तावाची जिल्हाधिकारी साहेबांनी अगदी अर्जाची पडताळणी करून सगळं डॉक्युमेंट्स चेक करून व्यवस्थित आम्हाला योग्य तो निकाल देण्यात आलेला आहे आणि त्या जागेवरती सरपंचत्व जे अपात्र ठरवण्यात आलेले आहे. त्याचा नियम असा आहे, मुंबई ग्रामपंचायत संभाबाबत नियम 1959चा नियम 3 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959ची कलम 36 अन्वयप्रमाणे अपात्र करण्यात आलेले आहे. अशा या मनमानी कारभार चालवणाऱ्या सरपंचावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला आज जिल्हाधिकारी साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि या आमच्या मागे आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरांना खरात व त्यांची सर्व टीम आमच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभे राहते आणि आज आम्हाला हे जे यश मिळालेलं आहे त्यांच्या ते पूर्ण आमचा सर्वांचा सहभाग असून सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि परंतु आता हे ग्रामपंचायत उपसरपंच जे बसणार आहेत त्यांच्याकडनं अशी चूक होऊ नये व योग्य तो निर्णय यांनी योग्य ती पार पाडावी. ग्रामपंचायत शांतपणाने किंवा संयमी पद्धतीने हाताळणे महत्त्वाचे असते. एवढं बोलतो.